लावायचे? हळद का? हळद हे जंतुनाशक द्रव्य आहे. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही महाराज. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे. म्हणून हळद लावतात, दुसरं काहीच कारण नाही महाराज. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावला, संध्याकाळची वेळ, पत्रिका वाटून वाटून जाम झालं होतं. नवरदेव असा ताप चालला, त्याला असा ताप चालला महाराज. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर म्हणे याला ॲडमिट करा. ॲडमिट करा? डॉक्टर सुट्टी केव्हा मिळणार? उद्या सकाळी 10 वाजता. अहो डॉक्टर याचं लग्न आहे उद्या 11 वाजता. लग्न नाशिकला आहे, दैवधून नाशिकला, त्याला 3 तास तर लागतील. तुम्ही जर 10 वाजता सोडलं तर याला 1 वाजता पोचवायचं. लग्न का 2 वाजता लावायचं का? डॉक्टर म्हणे जाऊ देणार नाही. तरी कोणते लग्न वेळेवर लागतात? 12चं लग्न 1ला लागतं, 1चं 2ला लागतं, 2चं 3ला लागलं. अजून एवढं खूप चांगलं आहे, ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं. याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल. नाचणाऱ्या बांधवांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजची टाळी उद्या ठेवण्यात आलेली. पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वाचून पडावं. डॉक्टर साहेब काही उपाय काढा ना. एकच उपाय काय? बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, 2-4 वायबार कलोऱ्या आणि एक नवरदेव मागे राहू द्या. मी त्यांच्याबरोबर पाठवून देईल त्याला. लोक म्हणे हे बरोबर, हे चालेल, आपण चला पुढे. पहिली गाडी निघाली मला. रिकामसोट गाडी आहे का तुमच्याकडे? पत्रिका असो नसो स्टँडवर ट्रकची वाट पाहत उभे राहणे. 50 पोरं बसले त्या गाडीमध्ये. आणि जसे नवरीच्या दारासमोर गेले महाराज, तो नवरीच्या दारासमोर नवरीचा बाप गुलाबाचा फुल घेऊन उभा होता. कोणाची वाट पाहत होता? नवरदेवची. त्याला वाटलं नवरदेव झाला. त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे मागच्या गाडीत आहे, लाव तुझी गाडी बाजूला. चहा सुद्धा पाजला नाही त्यांना. तुमच्या 40 गावकडे चहा चांगला बनवतात महाराज, आमच्या नाशिककडचा चहा नाही बरोबर आप्पा. 1 कप दूध, 14 कप पाणी, देखील एवं नानी काकू व तू पाणी. तुमच्याकडे चहा चांगला बनवतात. अजून थांबायचे मला 1 तास. चांगला बनवतात तुमच्याकडे चहा. चहा सुद्धा पाजला नाही त्यांना. चहा त्या पोरांना सगळे नाशिकमध्ये विचारायचे, ते कुठे मिळते, कुठे मिळते चहा.